आणि फडणवीसजी उपमुख्यमंत्री झाले. इट्स करिअर मॅनेजमेंट. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्यक्ती आणि वल्ली या आपल्या मालिकेमध्ये आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. त्याचं कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमध्ये अचानकपणे इतका मोठा बदल झाला की सर्वांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. सर्वांसाठी ती फार मोठी चमत्कारिक घटना होती. सर्व राजकीय विश्लेषक, पक्षांचे नेते, सर्व लोकप्रतिनिधी, मग ते पक्षातील असो किंवा विरोधक असो, सर्व न्यूज चॅनल्स किंवा इतर कुणालाही असं वाटलं नव्हतं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील. सर्वांना एकच खात्री होती की देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र केवळ आपणच ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून 4 दिवस अगोदर शिंदे साहेबांविषयी भविष्य वर्तवलं होतं आणि ते खरं देखील ठरलं. इतकेच नव्हे तर आपण देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी देखील ठामपणे सांगितलं होतं की त्यांनी किंग न होता किंग मेकर व्हावं. तेही अगदी तंतोतंत बरोबर ठरलं. परिणामी शास्त्राची अनुभूती देखील सर्वांना मिळाली. इथे शास्त्राचा विजय झाला असं आपण म्हणू शकतो. अर्थात हे सर्व ज्योतिषीय दृष्टीने, पत्रिकेतील ग्रहांच्या दृष्टीने झालं. मात्र तटस्थपणे सामान्य माणसाच्या भूमिकेतून जेव्हा आपण या घटनेचा विचार करतो तेव्हा एक बाब प्रामुख्याने लक्षात येते. ती म्हणजे 5 वर्ष ज्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपद भूषवलं, जबाबदारी सांभाळली, ती व्यक्ती सर्व गोष्टी आपल्या बाजूने असतानाही मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री का बनले? अर्थातच आपण किंग मेकर ठरलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत बोलत आहोत. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्यांची पत्रिका बघण्याचा मोह मला आवरता आला नाही. त्यानुसार पत्रिका लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे परफेक्ट करिअर मॅनेजमेंट आहे. ते कसं? या दृष्टीने आज आपण त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. राजकारण जे आपण वर्षानुवर्ष बघत आलो आहे की केवळ एकाच दृष्टीने चालतं, ते म्हणजे सत्ता प्राप्त करणं होय. पद प्राप्त करणं आणि त्याचे अधिकार देखील प्राप्त करणं होय. मात्र हे राजकारणातील एक आदर्श उदाहरण म्हणता येईल की आपल्या पक्षाचं संख्याबळ जास्त असताना फडणवीसांनी स्वतः दुय्यम पद घेतलं. ती लवचिकता त्यांनी दाखवली. त्यामुळेच आज प्रत्येकाच्या मनात, मग तो पक्षाचा असो किंवा विरोधक असो, देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रतीचा सन्मान निश्चितच वाढला आहे. अर्थातच राजकारण आपल्याला कळत नाही, त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून या घटनेची काहीही कारणं असू शकतात. ही घटना घडल्यानंतर अनेक मतांतरं देखील आता समोर येत आहे. मात्र ज्योतिषीय दृष्टिकोनातून फडणवीस साहेबांच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीनुसार आपण ठामपणे सांगू शकतो की हे असंच होणार होतं आणि तेच त्यांच्यासाठी योग्य देखील आहे. ते का, याची कारण आपण त्यांच्या पत्रिकेनुसार समजून घेणार आहोत. भूतकाळात डोकावले असता आधी निवडणूक आयुक्त हा विषय कुणाच्या गावी देखील नव्हता. निवडणूक आयुक्त आपली कामं करतात, निवडणूक आली की ते कार्यान्वित होतात, निवडणूक संपल्यावर त्यांचं कामही संपतं. या पलीकडे त्यांना काही महत्त्व असतं हे कुणालाच माहीत नव्हतं. ही माहिती संपूर्ण भारतीय जनतेला करून दिली ती T.N. शेषन यांनी. ते भारताचे निवडणूक आयुक्त होते. खरं तर पद कधीच महत्त्वपूर्ण नसतं. त्या पदावर विराजमान असणारी व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. ती व्यक्ती किती समर्पित होऊन कार्य करते ही बाब महत्त्वाची ठरते. आज पुन्हा आपल्याला हेच बघायला मिळत आहे. भारतीय राजकारणात एक परंपरा राहिली आहे की जी व्यक्ती मुख्यमंत्री होते ते पुढे विरोधी बाकावर फारसं बसत नाही, विधानसभेत जास्त काळ थांबत नाही,
किंबहुना राष्ट्रीय राजकारणात जाऊन वेगळं पद स्वीकारतात. परंतु ठामपणे निश्चयाने विरोधी बाकावर बसणं, केवळ बसणं नव्हे तर चिकाटेने ती जबाबदारी सांभाळणं, पुढे नेणं, प्रत्येक अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणं, मग अनिलजी देशमुख, नवाबजी मलिक किंवा यासारखा कोणताही मुद्दा असो, तो अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दा मांडून सत्ताधारी पक्षाला योग्य पद्धतीने कार्य करण्यास भाग पाडलं ते देवेंद्रजी फडणवीस यांनी. असे कोणते योग त्यांच्या पत्रिकेत आहे की सर्व काही व्यवस्थित जुळलेलं असूनही त्यांना सत्ता मिळाली नाही? परिश्रम मात्र तेवढेच करायला लावत आहे. हाच खरा आजचा आपला विश्लेषणाचा विषय आहे. म्हणजे सत्ता नाही तरी परिश्रम मात्र पुरेपूर करावे लागत आहे. खरं तर प्रत्येक पत्रिकेची कार्य करण्याची एक विशिष्ट दिशा असते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही तूळ लग्नाची पत्रिका आहे. तूळ राशीचं बोधचिन्ह तराजू आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, समान न्याय करणं, योग्य तो समतोल राखणं ही या राशीची वैशिष्ट्ये आहेत. मग सर्वच तूळ जातक असे असतात का? तर नाही, तसं घडून येत नाही. मात्र ही पत्रिका थोडी वेगळी ठरते, कारण इथे वर्गोत्तम तूळ लग्न आहे. आता वर्गोत्तम तूळ लग्न म्हणजे काय? तर नवमांश पत्रिकेतही जर तूळ लग्न आलं तर त्याला वर्गोत्तम तूळ लग्न असं म्हणतात. असा जातक व्यक्तिमत्वाने अत्यंत कणखर असतो. त्याचं ध्येय निश्चित असतं, त्याचं कार्य निश्चित असतं. वर्गोत्तम लग्न हा एक भाग झाला. मात्र त्याही पलीकडे जाऊन अत्यंत क्वचित आढळणारा योग या पत्रिकेत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. किंबहुना ज्योतिषशास्त्रात ज्या योगाची फारशी चर्चा देखील केली जात नाही तो योग म्हणजे वर्गोत्तम दशमांश होय. आता वर्गोत्तम दशमांश म्हणजे काय? तर जेथून पॉवर आणि पोझिशन बघितली जाते ती कुंडली म्हणजे दशमांश कुंडली होय. देवेंद्रजी फडणवीस यांची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या दशमांश कुंडलीत देखील तूळ लग्न उदित झालेलं आहे. एकंदरीत पाहता राजकारणासारख्या क्षेत्रात राहूनही सत्तेसाठी न्यायाचा पारडा न झुकवता असा जातक कार्य करतो असं आपण म्हणू शकतो. राशीचा विचार केला असता कुंभ राशीची ही पत्रिका आहे. कुंभ ही अत्यंत बुद्धिमान रास मानल्या जाते. महादशेचा विचार केला असता सन 2001 पर्यंत विचार केला असता त्यांना शनीची महादशा सुरू होती. त्यानंतर बुध ग्रहाच्या महादशेने त्यांना सत्ता, संपत्ती, पॉवर, पोझिशन सर्व गोष्टी दिल्या. दशमांश पत्रिकेतही हा बुध ग्रह तूळ राशीत म्हणजे लग्नस्थानात विराजमान आहे. मात्र पत्रिकेचे आपले स्वतःचे नियम असतात. ते सतत एकसारखं चांगलं किंवा एकसारखं वाईट कुणालाही देत नाही. मग पत्रिकेनुसार काय होतं की बुध ग्रहाची महादशा संपली म्हणजे केतू ग्रहाची महादशा सुरू होते. राहू आणि केतू हे छेदनबिंदू असले तरी ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ते दोन्ही परस्पर विरुद्ध आहेत. राहू म्हणजे अटॅचमेंट आणि केतू म्हणजे डिटॅचमेंट होय. आता या डिटॅचमेंट या शब्दाभोवती फडणवीसजी यांचं आजचं कार्य आपण सांगू शकतो. ऋषी पराशर यांनी आपल्या पराशरी होरा या ग्रंथामध्ये एका श्लोकात लिहिलं आहे, ग्रह तारे नक्षत्र यांना समजून त्या प्रकारे जो आचरण करतो तो धर्म, अर्थ, काम आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. याला आपण आजच्या भाषेत मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे ग्रहांना मॅनेज कसं करायचं.
अर्थात हे त्रिकालाबाधित सत्य आहे की ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही, मात्र भाग्याचं व्यवस्थापन किंवा या पत्रिकेला अनुसरून करिअरचं व्यवस्थापन नक्कीच करता येऊ शकतं. हे करत असताना केतूसारख्या ग्रहाची महादशा आली म्हणून हतबल होऊन बसणं हा एक पर्याय असतो आणि त्यानुसार योग्य ते मॅनेज करणं हा दुसरा पर्याय असतो. आता मॅनेज करणं म्हणजे काय, तर केतू काय म्हणतो हे समजून घ्यायचं. केतू ग्रहाला समजून घ्यायचं आणि तो ज्या पद्धतीने सांगतोय ज्या पद्धतीने तो समजवतो आहे त्या पद्धतीने कार्य करून यशस्वी व्हायचं. याला म्हणतात ग्रहांचं मॅनेजमेंट. अशी मॅनेजमेंट आज फडणवीस साहेबांनी केलेली दिसते. सर्वप्रथम संख्याबळ असूनही त्यांची सत्ता गेली ते नाराज झाले नाहीत. निवडणुकीच्या वेळी ते म्हणाले की मी पुन्हा येईल, परंतु सत्ता गेली म्हणून ते विधानसभा सोडून बाहेर पडले नाही, केंद्रात गेले नाही, तर ते तिथेच ठाम राहिले. तेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून हातात जे काम आलं होतं ते तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यांनी केलं. येथे केतूने आपलं कार्य केलं. कोणतीही अपेक्षा न ठेवता ते शांततेने कार्य करीत राहिले. हे केतूचं कार्य आहे. त्यानुसार आता पुन्हा त्यांना सत्ता मिळण्याची संधी उपलब्ध झाली. आपण मागील वर्षी एप्रिल महिन्यात जेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्रिकेचं विश्लेषण केलं होतं तेव्हा त्यात सांगितलं होतं की पुन्हा त्यांना संधी नक्कीच प्राप्त होईल, मात्र केतू त्यांना सांगतोय की संधी आली तरी तुम्ही ती घेऊ नका. आज त्यांनी तेच केलं, म्हणून जनमानसात त्यांचा सन्मान एका विशिष्ट पद्धतीने वाढला आहे. त्यांनी जर ही सत्ता स्वीकारली असती तर ती सत्ता, ते राजकारण तसंच गोल गोल फिरत राहिलं असतं. आज जो इतिहास त्यांनी उभा केला आहे, जो आदर्श त्यांनी उभा केला आहे तो झाला नसता. असं करण्यामागे राजकीय कारणं असू शकतात, मात्र ग्रहांच्या सांगण्यानुसार त्यांनी आचरण केलं किंवा ग्रहांनी त्यांच्याकडून तसं घडवून घेतलं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सत्ता बाजूला ठेवून त्यांनी आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केलं. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आता केतूमध्ये गुरुची अंतर्दशा सुरू आहे. केतू आणि गुरु यांच्या पत्रिकेतील स्थिती पाहिली असता ते दोघं एकमेकांशी लाभयोग करीत आहेत. केतू हा फक्त परिश्रम करतो. इतर विषयांचा विचार न करता त्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवून कार्य सुरू ठेवलेलं आहे. अर्थात ही वाट अत्यंत खडतर असणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी मागील काळात अपूर्ण राहिलेली, रखडलेली आपली विकास कामं पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. थोडक्यात उपमुख्यमंत्री काय करू शकतो हे जनतेच्या समोर येईल. जसं TN शेषन यांनी निवडणूक आयुक्त काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं होतं, त्याप्रमाणे आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्यक्ती काय करू शकतो हे समोर येईल. कारण ग्रहांना अनुसरून, त्यांच्या चालीने वागून फडणवीस साहेबांनी एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. त्यातून त्यांचं कर्तृत्व अधिक वृद्धिंगत होईल, मात्र जनसामान्यांच्या मनातील त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघणार आहे. आता पत्रिकेतील केतूला जेव्हा आपण बघतो तेव्हा तो सिंह राशीत शुक्रासोबत आहे. विशेष बाब म्हणजे तो मघा नक्षत्रात आहे. ही जी ग्रहस्थिती जुळून आली ती अत्यंत वेगळी आहे. केतू महादशेच्या बाबतीत सामान्यपणे असं सांगितलं जातं की यात 99% लोक अपयशाला सामोरे जातात. म्हणजे करोडपती व्यक्ती रोडपती होणं ही घटना याच महादशेत घडून येते. अशा महादशेत हे केवळ परिश्रम करीत आहे. ही महादशा संपली की त्यांना मोठी सत्ता प्राप्त होईल, कारण यानंतर येणारी महादशा ही त्यांच्या लग्नेशाची महादशा असेल. राशी कुंडलीने बघितलं तर भाग्येशाची महादशा असेल. नवमांश कुंडलीनुसार पुन्हा लग्नेशाची महादशा असेल. पॉवर आणि पोझिशनची कुंडली म्हणजे दशमांश कुंडलीतील लग्नेशाची महादशा असेल. एकंदरीत 2024 नंतर देवेंद्रजी फडणवीस हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे
तर भारताच्या राजकारणात उच्च आणि अढळ स्थान प्राप्त करतील असं त्यांची पत्रिका सांगत आहे. तशी त्यांची वाटचाल सुरू आहे. आज या पत्रिकेचं विश्लेषण मी यासाठी केलं की विपरीत ग्रहस्थितीत जर ग्रहांच्या कार्यपद्धतीनुसार आपण वागलं तर यश नक्कीच मिळेल. याचं आदर्श उदाहरण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रिका होय. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पत्रिकेचं विश्लेषण समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन विषयासह पुन्हा नक्की भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.